परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार पाहायला मिळतोय। शहरातील संत गाडगेबाबा नगर परिसरातल्या नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। तसंच नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरही करावं लागलेलं आहे। पहाटेपासून परभणीमध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे काही नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची वेळ आली आहे। अरे ये एडिटिंग चालू आहे भैया, तिथं हे पायरी आहे पण आहे। परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये रात्री मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी झाले, शेती पिकांमध्ये पाणी झाले, अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये सुद्धा पाणी झाले। मी सध्या शहरातील संत गाडगेबाबा नगर परिसरामध्ये आपण बघू शकतो की हा रस्ता जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते गेलेलं आहे। केवळ संत गाडगेबाबा नगर इथल्याच या भागाची परिस्थिती अशी नाहीये, तर अक्षदा मंगल कार्यालयाच्या परिसरामधील सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी गेलंय। कमरे एवढं पाणी जे आहे ते या घरांमध्ये गेले आणि ज्यामुळं या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अक्षदा मंगल कार्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। या परभणी शहरातील संत गाडगेबाबा नगर असेल, त्याचबरोबर अक्षदा मंगल कार्यालयाचा परिसर असेल, सागर नगर असेल, या अनेक वस्त्यांमध्ये जे आहे ते पाणी गेलेलं आहे आणि या पाण्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। घरातील सर्व साहित्य जे आहे ते या पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि ही परिस्थिती केवळ याच भागातली नाहीये, तर विविध भागांमध्ये हीच परिस्थिती बघायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे कुठंतरी शहरातील जी काही पूर्ण व्यवस्था आहे ती व्यवस्था पणाला लागलेली आहे। कारण महानगरपालिकेची नालेसफाईचा प्रश्न यामुळे उपस्थित होतो, कारण वसमत रस्त्यावरचं पाणी आहे त्यामुळे वाहतुकीला मोठा त्रास होतो आणि या सर्व घरांमध्ये जे पाणी जातंय तर ते पाणी सातत्यानं का जातंय याचा अभ्यास महापालिकेनं करणं गरजेचं आहे। कारण सातत्यानं या नागरिकांना या पाण्याचा त्रास होतो, विविध आजार यामुळे जडतात आणि यातूनच रोगराई सुद्धा पसरायला मोठ्या प्रमाणावर वाव आहे। त्यामुळे महानगरपालिकेनं या सर्व वस्त्यांमध्ये जे पाणी जातंय याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं बनलेलं आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।